नमस्कार मित्रांनो, परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 2026 चे सुधारक विधेयक आणले आहे। या विधेयकानुसार पेपरफुटी किंवा परीक्षा गैरप्रकार करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किमान 50 लाख रुपये दंड होऊ शकतो। तर संघटित परीक्षा माफिया किंवा संस्थेचा सहभाग असल्यास 7 ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि किमान 10 कोटी दंडाची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित संस्थेची मालमत्ता जप्त करून किमान 5 कोटीची वसुली तसेच आरोपीला 8 वर्षांसाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल। तसेच 2 महिन्यात तपास आणि 3 महिन्यात खटला पूर्ण करण्याची तरतूदही प्रस्तावित आहे। हा कायदा UPSC, SSC, रेल्वे, बँक भरती, NTA आणि केंद्र सरकारच्या इतर सार्वजनिक परीक्षांनाही लागू होणार आहे। म्हणून आता पेपर फुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतरच या तरतुदी अंतिम स्वरूपात लागू होतील। धन्यवाद।